नमस्कार मित्रांनो, तुमचे जर वय 60 वर्षाच्या पुढील असेल तर ज्येष्ठ नागरिक आणि पेन्शनधारकांसाठी एक मोठी आणि आनंदाची बातमी समोर आली आहे। कारण ज्येष्ठ नागरिक आणि पेन्शनधारकांना 6 मोठ्या भेटवस्तू दिल्या जाणार आहेत, अशी घोषणा अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केली आहे। उतार वयामध्ये ज्येष्ठ नागरिक आणि पेन्शनधारकांना मोठ्या अपेक्षा असतात आणि सरकारला या अपेक्षा पूर्ण करायच्या आहेत। त्यामुळे मित्रांनो, केंद्रात भाजपची सत्ता पुन्हा आल्याने आपल्या जाहीरनाम्यात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 6 मोठ्या भेटवस्तू देण्याची घोषणा आता केली आहे। त्यामुळे 6 मोठ्या भेटवस्तू कोणत्या आहेत, लक्ष देऊन बघा। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 6वी मोठी जी भेटवस्तू आहे, ज्याच्या माध्यमातून तुम्हाला 4500 रुपये मिळणार आहेत। त्यामुळे 4500 रुपये तुम्हाला कसे मिळणार आहेत, ज्यामुळे तुम्हाला एक अर्ज छोटासा भरायचा आहे। तो अर्ज भरल्यानंतर महिन्याला तुम्हाला 4500 रुपये मिळणार आहेत। त्यामुळे लक्ष देऊन बघा। आता ज्येष्ठ नागरिकांनी 70 वर्षे किंवा त्याहून अधिक वयाच्या पेन्शनधारकांना या योजनेत समाविष्ट केले जाईल। यामध्ये त्यांनी आता 6 मोठ्या भेटवस्तू देण्याच्या घोषणा केल्या आहेत। जे अर्थमंत्री आहेत निर्मला सीतारामन, त्यांनी 6 मोठ्या भेटवस्तू देण्याच्या घोषणा केल्या आहेत। ज्यामध्ये पहिली जी वस्तू आहे ती म्हणजे तुम्हाला आता 5 लाख रुपयांचे विमा संरक्षण दिले जाईल, जे भविष्यात 10 लाख रुपयांपर्यंत वाढवणार आहे। बघा, सर्वात महत्त्वाची जी घोषणा केली आहे ती पहिली जी भेटवस्तू आहे ती म्हणजे तुम्हाला 5 लाख रुपयांपर्यंतचे विमा संरक्षण तुम्हाला दिले जाणार आहे। बघा, आता भविष्यात तुम्हाला वाढवून ते 10 लाख रुपयांपर्यंत करण्यात येईल। बघा, लक्ष देऊन तुम्हाला जी 6वी जी भेटवस्तू मिळणार आहे, ज्याच्या माध्यमातून तुम्हाला 4500 रुपये मिळणार आहेत महिन्याला। त्यामुळे लक्ष देऊन बघा। 70 वर्षे आणि त्याहून अधिक वयाच्या लोकांना यामध्ये सहभागी होण्याची कोणतीही सक्ती असणार नाही। त्यांचे उत्पन्न देखील तपासले जाणार नाही। आता बघा, तुम्ही लक्ष देऊन दुसरी जी भेटवस्तू आहे ती म्हणजे आता ज्येष्ठ नागरिकांसाठी 10 लाख रुपये उत्पन्न होईपर्यंत कर भरावा लागणार नाही। सर्वात मोठी भेटवस्तू आहे, लक्षात ठेवा। तुम्हाला जो कर भरावा लागत होता तो आता माफ केला जाणार आहे। 10 लाख रुपयांपर्यंत माफ केला जाणार आहे। बघा, आता तुम्ही ज्येष्ठ नागरिकांना आणखी एक मोठी आनंदाची बातमी किंवा दुसऱ्या शब्दात टॅक्स बाबत दिलासा मिळणार आहे। आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला जो टॅक्स भरावा लागत होता तो आता तुम्हाला टॅक्स भरावा लागणार नाही। बघा, आता तुम्ही लक्ष देऊन बघा। 6वी भेटवस्तू सांगणार आहे। 6वी भेटवस्तू म्हणजे ज्याच्या माध्यमातून तुम्हाला महिन्याला 4500 रुपये मिळणार आहेत। कशी मिळवायचे, लक्ष देऊन बघा। तुम्हाला सविस्तरपणे सांगणार आहे। फक्त 5 मिनिट व्हिडिओ बघा, ज्याच्या माध्यमातून तुम्हाला सर्व भेटवस्तू समजून जाईल। कसे घ्यायचे, अर्ज कुठं करायचं, सर्व सांगणार आहे। लक्ष देऊन बघा। ज्येष्ठ नागरिक आणि निवृत्ती वेतनधारकांसाठी सूट मर्यादा 3 लाख रुपये आहे, तर सुपर ज्येष्ठ नागरिकांसाठी सूट मर्यादा 5 लाख रुपये आहे। जर तुमचे वार्षिक उत्पन्न जास्त असेल तर तुमच्या पेन्शनमधून कर वसूल केला जातो आणि IT कार्ड तुम्हाला फाईल करणे देखील आवश्यक असते। परंतु आता सरकार ही मर्यादा 10 लाख रुपये करणार आहे। त्यांना 10 लाख रुपयांपर्यंत वार्षिक उत्पन्नावर कोणताही कर भरावा लागणार नाही। बघा, तुमच्यासाठी सर्वात मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे। तुम्हाला ही भेटवस्तू तुम्ही म्हणू शकता। बघा, लक्ष देऊन आता तुमच्यासाठी आरोग्यासाठी तिसरी जी तुम्हाला भेटवस्तू आहे ती मिळणार आहे। लक्ष देऊन बघा। तुम्हाला जी 6वी भेटवस्तू आहे ती सांगणार आहे, ज्याच्या माध्यमातून तुम्हाला 4500 रुपये मिळणार आहेत। लक्ष देऊन बघा। बघा, आता आरोग्य धोरणावर 1 लाख रुपयांचा फायदा बघा आता तुम्हाला मिळणार आहे। बघा, आता तिसरी चांगली बातमी तुम्हाला मिळणार आहे। हेल्थ पॉलिसी प्रीमियमवर कपात वाढवली आहे। तुमच्या माहितीसाठी मी सांगतो की लक्ष देऊन बघा। कोविड महामारी सगळ्यात महत्त्वाचा जो रोग आला तो कोविड महामारीनंतर आरोग्य पॉलिसीची मागणी लक्षणीय वाढली होती। अशा परिस्थितीत विमा कंपन्यांनी आपला प्रीमियम वाढवला होता। याचा सर्वाधिक फटका ज्येष्ठ नागरिक आणि पेन्शनधारकांना बसला, म्हणजे 60 वर्षाच्या पुढील जे तुम्ही आहे त्यांना तुम्हाला बसला होता। बघा, आता लक्ष देऊन अशा परिस्थितीत सरकार त्यांना दिलासा देत या अर्थसंकल्पात म्हणजे आरोग्य धोरणातील कपात वाढवू शकते। तुम्हाला जो पुढील अर्थसंकल्प येईल त्यामध्ये तुम्हाला जो कपात आहे ती वाढवू शकते। बघा, आता तुम्ही या ज्या घोषणा आहेत ते लक्ष देऊन बघा। कारण 6वी जी घोषणा आहे ज्याच्या माध्यमातून तुम्हाला 4500 रुपये महिना दिले जाणार आहेत। तुम्ही जर 60 वर्षाच्या पुढील असाल तर लक्ष देऊन बघा। आरोग्य धोरणावरील आयकर सवलत सर्वसामान्यांसाठी 25,000 रुपयांपर्यंत आहे, परंतु ज्येष्ठ नागरिकांनी निवृत्ती वेतनधारकांसाठी ही सवलत 50,000 रुपयांपर्यंत आहे, जी आता 1 लाख रुपयांपर्यंत वाढवणार आहे। बघा, लक्ष देऊन सगळ्यात महत्त्वाचा निर्णय घेतला आहे। आता 1 लाख रुपयांपर्यंत तुम्हाला वाढवला आहे। लक्ष ठेवा, तुमच्यासाठी फायद्याचं आहे। आता बघा, लक्ष देऊन सगळ्यांनी रेल्वे भाड्यात सवलत लागू ज्येष्ठ बघा, आता रेल्वे भाड्यात सवलत लागू केली आहे। ज्येष्ठ नागरिक आणि पेन्शनधारकांना रेल्वे भाड्यात सवलतीबाबत 4था मोठा दिलासा दिला आहे।
तुमच्यासाठी माहितीसाठी सांगतो की लक्षात ठेवा, कोरोनापूर्वी ज्येष्ठ नागरिकांनी पेन्शनधारकांना रेल्वे भाड्यात 50% सवलत दिली जात होती, जी बंद करण्यात आली होती. परंतु आता सरकार पेन्शनधारकांनी ज्येष्ठ नागरिकांना दिलासा देत ही प्रणाली आता पुन्हा सुरू केली आहे. त्यामुळे तुमच्यासाठी चौथी जी घोषणा आहे आणि चौथी जी भेटवस्तू आहे ती आनंदाची आहे. बघा, जी तुम्ही लक्षात ठेवा, विसरून जाताला, 6वी जी भेटवस्तू आहे ज्याच्या माध्यमातून तुम्हाला 4,500 रुपये मिळणार आहेत. त्यामुळे व्हिडिओ बघत राहा, फक्त 2 ते 3 मिनिटं व्हिडिओ बघा, ज्याच्या माध्यमातून तुम्हाला 4,500 रुपये कसे मिळवायचे व्यवस्थित सांगणार आहे. लक्ष देऊन बघा. ज्येष्ठ नागरिक बचत योजना आकर्षक करण्यात येणार आहे. ज्येष्ठ नागरिकांनी पेन्शनधारकांना व्याजाच्या बाबतीत 5वा मोठा दिलासा मिळणार आहे. तुमच्या माहितीसाठी मी सांगतो, लक्ष देऊन बघा. ज्येष्ठ नागरिक बचत योजनेमध्ये व्याजदर 8.2% आहे. जर तुम्ही यामध्ये तुमचे खाते उघडले असेल तर तुम्हाला 8.2% दराने व्याज मिळते. परंतु सरकार ते अधिक आकर्षक बनणार आहे. तुमच्यासाठी हे व्याजदर खूप महत्त्वाचा आहे. उतार वयामध्ये तुम्हाला काम होत नसतं, त्यामुळे तुमच्यासाठी हे महत्त्वाचं आहे. लक्ष देऊन बघा. आता बघा, जेणेकरून पेन्शनधारक आणि ज्येष्ठ नागरिक यामध्ये अधिकाधिक गुंतवणूक करू शकतील. यामुळे आता या योजनेत व्याज आहे, त्यामुळे त्याला जास्त पैसे मिळतील. तुम्हाला उतार वयामध्ये काम होत नसेल तर तुमच्यासाठी, तुम्ही शेतकरी असाल, तुम्हाला पेन्शन येत नसेल तरी सुद्धा आता तुमच्यासाठी आनंदाचा ही गोष्ट आहे. लक्षात ठेवा. आता तसेच आता तुम्हाला जी पुढची जी भेटवस्तू आहे ती खरंच खास आहे. त्यामुळे आता तुम्हाला महिन्याला सरकार 60 वर्षाच्या पुढील नागरिकांना पेन्शन देणार आहे. ज्येष्ठ नागरिकांच्या संदर्भात नियमामध्ये मोठे बदल करण्यात आले आहेत. जर तुम्ही पोस्टात खाते उघडले असेल, लक्षात ठेवा, तुम्ही पोस्टात खाते उघडले असेल तर तुमच्यासाठी पण आनंदाची बातमी आहे. लक्ष देऊन बघा, कारण तुम्हाला आता 4,500 रुपये महिन्याला मिळणार आहेत. कसे मिळवायचे लक्ष देऊन बघा. सर्वात मोठी घोषणा केलेली आहे अर्थमंत्री जे आहेत आपल्या भारताचे ज्या महिला अर्थमंत्री आहेत निर्मला सीतारामन, त्यांनी घोषणा केलेली आहे. याच्या माध्यमातून पोस्टातून तुम्हाला 4,500 रुपये महिन्याला तुम्हाला पेन्शन मिळणार आहे. बघा कशी मिळवायची. पोस्टात खाते उघडले असतील तर सरकारकडून मिळणारी ती भेटवस्तू तुमच्यासाठी खास आहे. लक्ष देऊन बघा. सरकारनं पोस्टात एक योजना सांगितली आहे. यामध्ये 60 वर्षापेक्षा कमी वयाच्या नागरिकांना देखील या योजनेमध्ये आता तुम्हाला खाते उघडता येणार आहे. 60 वर्षाच्या पुढील लोकांना तर मिळणारच आहे, परंतु 60 वर्षाच्या आतील लोकांना सुद्धा मिळणार आहे. अशाच नियमामध्ये खूप महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत. त्याबद्दल आपण व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत. 4 प्रमुख यामध्ये बदल करण्यात आले आहेत, ज्याचा फायदा सर्व ज्येष्ठ नागरिकांवर होणार आहे. ज्याचा फायदा तुम्ही ज्येष्ठ नागरिक आहात त्यामुळे तुम्हाला होणार आहे. बघा, 4,500 रुपये तुम्हाला व्याज कसं मिळणार आहे लक्ष देऊन बघा. आता ही काय योजना आहे, याची मुदत ही 5 वर्षे दिली जाते. बघा, 5 वर्षासाठी मुदत आहे. बघा, तुम्ही आता या योजनेत तुम्ही 1,000 रुपयापासून जास्तीत जास्त तुम्हाला काय सांगितलंय, आता 1,000 रुपयापासून तुम्हाला 30 लाख पर्यंत पैसे जमा करू शकता. बघा, 30 लाख रुपयापर्यंत तुम्ही पैसे जमा करू शकता. या योजनेचे जे लिमिट 30 लाख रुपये आहे, या योजनेच्या माध्यमातून तुम्हाला दर महिन्याला व्याज दिले जाते, जे 4,500 रुपयापेक्षा जास्त असते. कमी काही नाही, 4,500 पेक्षा जास्त आहे. आणि हे व्याज तुम्हाला अकाउंटवर जमा होतात. मग तुमचं अकाउंट पोस्ट ऑफिसमध्ये असो किंवा दुसऱ्या बँकेत असो, एकदा तुमचं व्याज हे महिन्याला 3 महिन्याला न चुकता तुमच्या खात्यावर जमा होत राहणार. आता बघा, तुम्ही महिन्याला तुम्हाला 3 महिन्यातून एकदा व्याज हे मिळणार आहे. मग कसं मिळणार आहे, कोणत्या महिन्यात मिळणार आहे लक्ष देऊन बघा. या योजनेअंतर्गत मिळणारे व्याज तुम्हाला वर्षातल्या 4 वेळा त्या ठिकाणी मिळले जाते. म्हणजे 1 एप्रिल, 1 जुलै आणि 1 ऑक्टोबर आणि 1 जानेवारी. म्हणजे अशा 4 दिवसामध्ये तुम्हाला 4 महिन्यामध्ये तुम्हाला हे टप्प्याने तुम्हाला व्याज मिळत राहणार आहे. योजनेची अजून एक खासियत अशी आहे की या योजनेअंतर्गत तुम्ही जर पैसे गुंतवले तर तुम्हाला इन्कम टॅक्स आयकर विभागाच्या 80C अंतर्गत म्हणजे कलमांतर्गत तुम्हाला 1.5 लाख पर्यंत तुम्हाला टॅक्समध्ये सूट मिळणार आहे. बघा, तुम्ही ज्येष्ठ नागरिक आहात त्यामुळे तुम्हाला एवढी सूट मिळणार आहे. त्यामुळे या योजनेचा फायदा नक्की घ्या. तुमच्यासाठी पोस्टात जर खाते असेल तरी सुद्धा चांगला आहे. तुम्हाला जर 4,500 रुपये व्याज मिळणार असेल तर तुमच्यासाठी आनंदाची गोष्ट आहे. लक्ष देऊन बघा, हे तुम्हाला कशी मिळणार आहेत. आता समजा खाते उघडले पण अचानक काही कारणास्तव तुम्हाला पैशाची गरज पडली तर या योजनेमध्ये अशी सुविधा असायची आहे की त्यामध्ये तुम्ही खाते बंद करून पैसे मिळवू शकता. पण पूर्वी यामुळे 18 असायची. आता का तुम्हाला काय सांगितले बघा, पूर्वी काय जायचं की पैसे काढले तर तुम्हाला व्याज मिळत नव्हते, परंतु कुठल्या प्रकारचे व्याज तुमच्यामध्ये मिळत नसे ते पण महत्त्वाचं आहे. आता मी तुम्हाला मग सांगेन की बाबा काही ठिकाणी तुम्हाला व्याज मिळत नाही, परंतु तुम्ही ज्येष्ठ नागरिक आहात त्यामुळे तुम्हाला हे व्याज मिळणार आहे. लक्ष देऊन बघा. त्या रकमेचा व्याज कापून उर्वरित रक्कम तुम्हाला दिली जाईल. म्हणजे काय सांगितले, 14 लाख जमा केले असतील तर दर 3 महिन्याला 3 वेळा व्याज घेतले, पण अचानक वेळी तुम्ही खातं जर बंद केलं
तरी सुद्धा 10 लाख रुपयाच्या रकमेतून तुमचे जे व्याज आहे ते तुम्हाला दिले गेले आणि आधी कापून जे मग ते तुम्हाला रक्कम दिली जायची, आधी कापून घेतली जायचे, पण आता तुम्ही ज्येष्ठ नागरिकांसाठी तुम्हाला मोठी घोषणा केली आहे, तुम्हाला हे व्याज दर व्यवस्थित दिलं जाणार आहे। परंतु आता मग तुम्हाला सर्वांचे व्याज दर हे देणार आहे। म्हणजे काय सांगितले बघा, पोस्टात जर तुमच्यासाठी खातं असेल तर तुम्ही एवढी रक्कम ज्या काय असेल ती तुमची रक्कम 10 लाख रुपये, 15 लाख रुपये, 20 लाख रुपये जमा करून तुम्हाला पाहिजे तेवढे व्याज घेऊ शकता, ज्याच्या माध्यमातून तुम्हाला इन्कम टॅक्स जास्त भरावा लागणार नाही, ही घोषणा केली आहे। मित्रांनो, याबद्दल तुम्हाला काय वाटतं, तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा व अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या लाईफ चेंज मोटिवेशन या योजनांच्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। धन्यवाद मित्रांनो।